मी वर्तमानपत्रातून वाचतोय की मला निमंत्रण येणार आहे, मी त्याची वाट पाहतोय. एक दुसरं जे आहे ते मोदींनी असं सांगितलंय की त्या दिवशी दिवाळी साजरी करा. मोदींचं टाळ्या वाजवण्याचं, थाल्या वाजवण्याचं सजेशन आपण सगळ्यांनी मान्य केलं, तसं हेही आम्ही असताना मान्य करतोय. फक्त मोदींना आमची असताना विनंती आहे की जे दारिद्र्य रेषेखालचे कुटुंब आहेत, या दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना मोदींनी 1,000 रुपये द्यावे, जेणेकरून ते असताना 22 तारखेला दिवाळी साजरी करू शकतील. हे जे दारिद्र्य रेषेचं जे कुटुंब आहे त्यांनी त्यांच्याच पैशातून दिवाळी साजरी करायचं असं जर सांगण्यात येत असेल आणि त्यांनी जर केली तर त्यांच्या मुलांना ते जे काही गोड खाण्याला देतील महिन्याभरामध्ये 2-3 ठिकाणी सॅक्रिफाईस करावं लागेल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून पंतप्रधानाची इच्छा की 22 तारखेला दिवाळी साजरी झाली पाहिजे, तेव्हा पंतप्रधानाची ही इच्छा पूर्तीसाठी त्यांनी दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना 1,000 रुपये द्यावं आणि मग ते दिवाळी साजरी करतील अशी परिस्थिती आहे. 12 तारखेला पंतप्रधान मुंबईमध्ये ते चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे की इंडिया आघाडीतलं युती का होत नाही हा प्रश्न विचारण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. त्याचा आपण वापर करा अशी माझी विनंती आहे. सर, बिल्किस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाने थेट सांगितलंय की गुजरात सरकारला कुठल्याही प्रकारची शिक्षा कमी करण्याचा अधिकार नाहीये. ही जी केस सुरू होती ती महाराष्ट्रात सुरू होती, त्यामुळे गुजरात सरकारला मोठा धक्का असं म्हणता येईल. होय, मोठा धक्का आहे आणि त्यांना दोन आठवड्यामध्ये सरेंडर व्हायला सांगितलेलं आहे. मी असं म्हणेन हा कायद्याचा विजय आहे आणि बेकायद्याचा पराजय आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आमदार